नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास सदरामध्ये आपलं स्वागत. मुंबईच्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मेसर्स जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्यावर काय कारवाई होणार हा मुंबईकरांचा सवाल आहे. या संदर्भात आम्ही गौप्यस्फोट केलाय. याबाबत पत्रकार हेमंत जोशी यांनी जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सची पोल खोलली आहे. पाहूया याविषयीची सविस्तर माहिती या वृत्तातून. कामाचा अनुभव नसतानाही खोटी प्रमाणपत्र सादर करून मुंबईच्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल मुंबईकर करत आहेत. मुंबईकरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदाराला म्हणजे जे कुमार यांना तातडीनं ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही करण्यात येत आहे. अनिल काकोडकर हे अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. आमचा अनिल काकोडकर नावाचाही एक मित्र आहे. तोही अध्यक्ष आहे, पण कोकणातील बुद्रुक वाळेगाव पंचायत समितीचा. आता दोघांची नावं समान आहेत म्हणून आमच्या अनिलची अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्याशी तुलना होईल का? नेमकं हे प्रकरणही तसंच आहे. पूर्व उपनगर व शहरात 254 कोटी रुपये किमतीचं रस्ते डांबरीकरण करायचं आहे. त्यासाठी तेवढ्याच किमतीच्या निविदा मागवण्यात आल्या. या निविदा प्रक्रियेत पात्र होण्यासाठी ठेकेदारानं त्याच पद्धतीचं आणि निविदेतील कामाच्या किमतीच्या 40% काम एका वर्षात पूर्ण केलं असलं पाहिजे अशी स्पष्ट अट घालण्यात आली होती. मुलीला पाहायला आलेल्या मुलाच्या आईनं तिला साडी नेसायला येते का असं विचारलं आणि मुलीनं मी फक्त जीन्स घालते असं सांगितलं. मग काय होईल? पहिल्याच फटक्यात मुलगी रिजेक्ट होणार नाही का? डांबरीकरणाच्या कामाचा अनुभव हवा अशी स्पष्ट अट असताना जे कुमार कंपनीनं रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं अनुभवाचं प्रमाणपत्र जोडलं. या कंपनीनं 2007 ते 2008 या वर्षात MMRDAच्या अंतर्गत टाइम्स ऑफ इंडिया ते मुंबईतलं दुबे जंक्शन, ज्यात भोर येथल्या वाहनांसाठीचा सबवे पण अंतर्भूत आहे, अशा कामाचं अनुभवपत्र जोडलं. पण ही कामं डांबरीकरणाची नव्हती, काँक्रिटीकरणाची होती. निविदा प्रक्रियेत सहभागी होताना जे कुमार कंपनीनं त्याचे शासकीय यंत्रणेनं दिलेलं प्रमाणपत्र सादर केलं. वाघाच्या पार्श्वभागाला माकडाचं शेपूट असलं तर तो वेगळाच प्राणी तयार होतो. तो वाघही नाही की माकडही नाही. असा रिजेक्ट प्राणी एकतर प्राणी संग्रहालयात किंवा वस्तू संग्रहालयात हवा. तसंच जे कुमार यांना तेव्हाच रिजेक्ट करायला हवं होतं. झालंही तसंच. ज्यावेळी या निविदा उघडल्या गेल्या आणि कागदपत्रांची छाननी झाली त्यावेळी पालिकेनं त्यांना आवश्यक त्या कामाचा अनुभव नसल्याचं कारण देऊन अपात्र ठरविलं होतं. त्यानंतर जे कुमार यांनी सदर प्रकरण मॅनेज करून आणि खोटे सर्टिफिकेट्स देऊन, खोटी माहिती देऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः दिशाभूल केली आहे. स्वतःच्या निविदा पात्र करून घेतल्यात. हे प्रकरण निविदा भरणाऱ्या इतर ठेकेदारांनी उच्च न्यायालयात नेलं आहे. न्यायालयात सुनावणी पण झाली. न्यायालयानं जे कुमार कंपनी जी निविदा होती त्यातील पात्रतेच्या निकषात बसत नसल्याचं स्पष्ट सांगितलं. तसंच MMRDAनं दिलेलं प्रमाणपत्रही लागू होत नसल्यानं जे कुमार कंपनीला अपात्र ठरवण्यासाठी पालिकेला आदेशही दिले होते. जे कुमार यांनी प्रमाणपत्रांचा खरेपणा दाखवण्यासाठी शपथपत्रही न्यायालयात सादर केलं होतं, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. जे कुमारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून पालिकेस नवीन निविदा मागवण्याचे आदेश दिले होते. जे कुमार यांनी पुन्हा
254 कोटी रुपये किमतीच्या डांबरीकरणाच्या कामाची निविदा MMRDAच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिलेलं प्रमाणपत्र दुरुस्त करवून घेऊन सादर केलेलं आहे. पण पालिकेनं पुन्हा आवश्यक तो अनुभव नसल्याचं कारण देत ही जी निविदा आहे त्यातही जयकुमार यांना अपात्र ठरविलेलं आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे असा की हे जे प्रकरण आहे याला केव्हा वळण मिळालं, जेव्हा जयकुमार कंपनीनं पालिकेनं पश्चिम उपनगरात करावयाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 483 कोटी रुपयांच्या किमतीची निविदा भरली. तेव्हा ही जी निविदा आहे त्यात पात्र होण्यासाठी काँक्रिटीकरणाच्या कामाचा अनुभव आवश्यक होता. जयकुमार आणि कंपनीनं आधी केलेल्या आणि डांबरीकरणाच्या कामासाठी जोडलेल्या काँक्रिटीकरणाच्याच कामाचं प्रमाणपत्र जोडलं, ज्यात सदर काम हे प्रामुख्यानं काँक्रिटीकरणाचं असल्याचं नमूद केलं. यावरून असं दिसतं की जयकुमार यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची डांबरीकरणाच्या आणि काँक्रिटीकरणाच्या कामाच्या अनुभवाबाबत दिशाभूल केली. जयकुमार डांबरीकरणाच्या कामासाठी पात्र ठरत असतील तर त्यांनी काँक्रिटीकरणाच्या निविदा भरताना दिशाभूल केल्याचं दिसून येतं. त्यांनी केलेलं काम हे तितक्याच परिणामाचं दिसून येत नाही की ते दोन्ही कामासाठी पात्र ठरू शकतात. मग या प्रक्रियेत जे इतर ठेकेदार पात्र आहेत, ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, त्यांनाही उशीर होत आहे आणि त्यामुळे त्याचा खरा फटका जनतेला हे काम उशिरा सुरू होण्यानं बसणार आहे. जयकुमार यांच्यावर तातडीनं कारवाई व्हायलाच हवी. त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकायलाच हवं. त्यांच्यावर बंदी आणायला हवी, कारण त्यांनी खोटे सर्टिफिकेट्स जोडले आहेत. जनतेची फसवणूक करणाऱ्यांना असा धडा शिकवायलाच हवा, अशी मागणी मुंबईकर करत आहेत. खास सदरात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.